आज एवढ्या चांगल्या प्रवचना आणि व्याख्यानानंतर खरं म्हणजे संस्कृत कवींचे किस्से ऐकायचे हे थोडस उतार म्हणता येईल असं काहीतरी आहे. मी हे जे किस्से संकलित केलेले आहेत, हे जे किस्से आहेत हे किस्से संस्कृत साहित्यातले विविध जे कवी, ज्याला आपण प्रकांड पंडित, स्टॉलवर्ड्स असे जे आहेत, त्यांचे मी गोळा केलेत. अर्ध्या तासाच्या मर्यादेमुळे मी त्यातलं काय केलं, कालिदास आणि बारावी ही त्यातल्या जी मोठी नावं आहेत तेवढीच घेतली. बाकीचे देखील खूपच मोठे आहेत सगळे, पण जे थोडेसे अपरिचित आहेत आणि बुद्धिमत्तेने मोठे आहेत किंवा त्यांचे काही किस्से आहेत हे घेतलेले आहेत. हे किस्से सर्वसाधारणपणे जे उपलब्ध असतात तसे न घेता त्याच्यामध्ये काही एक धागा आहे, जो धागा आपण सर्वात शेवटी बघणारच आहोत. आणि ह्या सर्व किस्स्यांच्या संकलनामध्ये करताना माझ्या लक्षात आलं की संस्कृत भाषा, संस्कृत भाषेमध्ये असणारे हे सगळे कवी, साहित्यिक यांची उत्तुंग प्रतिभा जी कुठेतरी काळाच्या ओघामध्ये नष्ट झाली, त्यांचं केलेलं साहित्य नष्ट व्हायला लागलं, तर ते थोडंसं आपल्या समोर यावं आणि आपल्या ह्या सुंदर वर्गामध्ये जे संस्कृत शिकतात, जे व्याकरणामध्ये आता तज्ज्ञ होत चाललेले आहेत, त्यांच्या समोर थोडंसं ते आलं पाहिजे की जेणेकरून आपल्या पुढच्या पिढीला सगळ्यांना याची माहिती होईल. आपण कविकुलगुरू कालिदासासकट सुरुवात करूया त्याच्याकडनं. कालिदासाचं नाव ज्याला माहीत नाही असा काव्य रसिक खरं म्हणजे संस्कृत भारतवर्षातच मिळणं कठीण आहे. पण तो कविकुलगुरू असं त्याला म्हणतात, कारण त्याची साहित्य रचना, रघुवंश असेल, शाकुंतल असेल, मी आता ती सगळी साहित्य सांगत नाही, कारण आपल्याला अभ्यासात जास्तीत जास्त कवी कव्हर करायचे, तर मी डायरेक्ट आणि लवकरात लवकर त्यांच्या खिशांकडे येतो. तर हा कवी कुलगुरू कालिदास हा गुप्तकालीन राजा विक्रमादित्य ह्याच्या पदरी होता असं काही विद्वानांचं म्हणणं आहे. त्यावेळेचा हा एक किस्सा आहे. विक्रमादित्य हा त्यावेळेचा जो गुप्तकालीन सम्राट होता त्याचा एक कॉम्पिटिटर म्हणूया, स्पर्धक असा जो शत्रू आहे. तर कालिदास विक्रमादित्याचा दूत म्हणून कुंतल देशाचा एक पराक्रमी कदंब सम्राट जो भगीरथ त्याच्याकडे गेला. आता भगीरथ राजाला माहिती होतं की कालिदास येणार आहेत आणि त्यांनी कालिदासाचा पाण उतारा करावा, अपमान करावा या हेतूने जेव्हा तो कालिदास दरबारात आले त्यावेळेला तिथे कालिदासांना बसण्यासाठी एकही आसन ठेवलं नव्हतं. वास्तविक पाहता दुसऱ्या देशाचा दूत म्हणून आलेल्यांना त्यांना आपण सन्मानाने वागवावं अशी ही परंपराच आहे, पण तरीसुद्धा त्यांनी ते ठेवलं नव्हतं. आता हे बघितल्यानंतर कालिदासाची सर्वसाधारणपणे कवी, साहित्यिक ह्यांना एक व्यवहार ज्ञान कमी असतं असा एक जो थोडासा समज आहे, तिथे मात्र कालिदास छेद देऊन जातात. कारण त्यांचं व्यवहार ज्ञान, चौकस बुद्धी इतकी होती की त्यांच्या क्षणात लक्षात आलं की ह्याने आपल्याला पाणउतारा करायचा आहे. त्यांनी कुठल्याही प्रकारचं ज्याला म्हणतात आपण कुठेही घाबरला किंवा असं काही न दाखवता ते त्वरित उभे राहिले आणि त्यांनी सांगितले, हा श्लोक म्हटला, इह निवसती मेरू शेखर क्ष्माधराणाम इह विनिहित भारा सागरा सप्तचान्ये इदमहिपती भोग स्तंभ विभ्राजमानम धरणीतरमिह इव स्थानमस्मद्विधानाम, की इथे सर्व शक्तिशाली मेरू पर्वत वास करून आहे. आपले सर्व ओझे टाकून देऊन सप्तसागर येथे उचंबळत आहेत आणि आदिशेषाच्या मस्तकावर विराजमान असलेली पृथ्वी हीच आमच्या सारख्यांना योग्य असे आसन आहे, असं म्हणून त्यांनी त्या राजाच्या समोर त्या दरबारामध्ये जमिनीवर बसकण मारली. हे बघितल्याबरोबर भगीरथ राजाला शर्मेनी तो उठून उभा राहिला. त्यांनी कालिदासाची क्षमा मागितली आणि त्यांना आसन ग्रहण करायला सांगितलं. म्हणजे आपण असं म्हणतो, पण ही जी ज्याला आपण म्हणतो हजरजबाबीपणा, हा कालिदासाचा तिथे आपल्याला दिसतो. पुढे हाच कालिदास एकदा, आता हा जो किस्सा आहे हा किस्सा कालिदासाचा आहे हे जरी सत्य असलं तरी त्याच्यामध्ये कालिदास आपण ज्याला म्हणतो ना की तो जंगलात जात होता आणि जंगलात जात असताना एक थोडंसं पडकं असं देऊळ तिथे होतं. त्या देवळाच्या तिथे गेल्यानंतर त्याच्या लक्षात आलं की तिथे त्या देवळातल्या त्या देवतेच्या मूर्ती बरोबर ना तिथे एक मूर्ती, एक ऋषींची मूर्ती आहे. त्या मूर्तीचं पोट असं भरलेलं आहे आणि असं
ज्याला आपण म्हणतो ते लाफिंग बुद्धाची जी एक मोठी मूर्ती असते ना, तशी मूर्ती ऋषींची आहे. आता ही मूर्ती कोणाची बरं असेल काय? तर ती कोणाची होती? तर ही होती शब्दब्रह्म महर्षी वेदव्यासांची मूर्ती होती. आणि हे त्याच्या लक्षात आल्यानंतर त्या मूर्तीचे ते निरीक्षण करायला लागला आणि ते निरीक्षण करताना जे लक्षात आलं की तिथे ना बेंबी आहे, त्या बेंबीच्या तिथे थोडंसं भोक आहे. त्यांनी त्या बेंबीच्या भोकामध्ये बोट घातलं आणि तो म्हणाला चकार कुक्षये नमः. आता हे असं का म्हणाला? कारण कालिदासाच्या मते महर्षी वेदव्यासांनी जेव्हा महाभारत रचलं तेव्हा महाभारतामध्ये च हे जे अक्षर आहे हे अक्षर मुबलक प्रमाणात वापरलंय, म्हणजे जिथे गरज नाही तिथे देखील ते च वापरलं आहे असं कालिदासाचं मत आहे. आणि म्हणून तो म्हणाला की हा च शब्द, च अक्षर हे जास्तीत जास्त वापरल्यामुळे त्यांचं पोट फुगलेलं आहे आणि म्हणून ज्याच्या उदरामध्ये च हे अक्षर भरलेलं आहे त्याला मी नमस्कार करतो असं तो म्हणाला. आता ते बोट घातलेलं आहे ही थट्टा आहे, म्हणजे एकीकडे तो नमस्कारही करतोय पण एकीकडे चेष्टा करतोय, थट्टा करतोय. महर्षी वेदव्यासांसारख्या शब्दब्रह्माची थट्टा, दोघांनाही सरस्वतीचं वरदान. तर त्यामुळे झालं काय, पुढे तो जेव्हा बोट काढायला गेला तेव्हा ते बोट निघेने. आता बोट अडकून राहिलं. त्यांनी प्रयत्न केला काढायचा पण ते निघत नव्हतं आणि म्हणून तो थोडासा हैराण झाला. काय करावं कळेना. आणि त्याच वेळेला एका वृद्ध ब्राह्मणाच्या रूपामध्ये एक वृद्ध ब्राह्मण तिथे अवतीर्ण झाला. तो वृद्ध ब्राह्मण म्हणाला, काय झालं, काय करताय काय? तर ते म्हणाले असं असं झालं. ते म्हणाले मी त्यांची क्षमा मागितली पण माझं काही बोट निघत नाही. ते म्हणाले असं कर, तू भारतम चेक्षुदंडंच कलानाथम च वर्णय. भारत, इक्षुदंड आणि कलानाथ. भारतम च इक्षुदंडम च कलानाथम च वर्णय. या तिघांचं वर्णन कर म्हणजे तुझं बोट निघेल. आता ह्या तीन गोष्टी आहेत. एक भारत म्हणजे महाभारत, इक्षुदंड म्हणजे ऊस आणि कलानाथ म्हणजे चंद्रता. ही तीन अनरिलेटेड गोष्टी आहेत आणि तिन्ही गोष्टींचं वर्णन कर असं त्याला सांगितल्यानंतर कालिदास, त्याची बघा किती उत्तुंग प्रतिभा आहे, त्यांनी सांगितलं मला वर्णन करण्यासाठी एकच पाद पुरे आहे. 4 पादांचा जो श्लोक असतो त्यातलं मला एकच पाद पुरे आहे आणि तो काय आहे? प्रतिपर्व रसोदयम. एकाच पादामध्ये या महाभारत असेल, इक्षुदंड असेल किंवा कलान असेल, तिघांचंही प्रत्येक पर्व, महाभारताचं एक एक पर्व, इक्षुदंडाचं पर्व म्हणजे पेर आणि कलानाथांचं पर्व म्हणजे त्याची एक एक कला. हे पर्व या शब्दावरचा श्लेष वापरून त्यांनी सांगितलं भारत, इक्षुदंड आणि कलानाथ या तिघांचे प्रत्येक पर्व हे रसोदय, रसाचं उदय करणारं, प्रत्येक वाचकाच्या, प्रत्येक व्यक्तीच्या मनामध्ये, हृदयामध्ये विविध रसांचं उदय करणारं, रस प्रदान करणारं आणि रसाचा आनंद घेण्यासारखा होणार असं ते आहे, असं त्याला ते म्हणायचं आहे. आणि असं त्याने म्हणून केल्याबरोबर लगेच त्याचं बोट निघालं आणि त्यांनी त्या ब्राह्मणाला नमस्कार केला आणि म्हणाला व्यास महर्षी मी आपल्याला नमस्कार करतो आणि क्षमा मागतो. तेव्हा तो ब्राह्मण म्हणाला की अरे तुला कसं कळलं की मी व्यास आहे? तेव्हा ते कालिदास ह्याच्यावरचं पुढचं बघा. कालिदास म्हणतो की मी आधी काय म्हटलं, चकार कुक्षय नमः च आहे आणि इथे तुमच्या समस्येमध्ये भारतच, भारतम च, इक्षुदंडम च, कलानाथम च वर्णय, चकार 3 वेळा असल्यामुळे मी तुम्हाला ओळखलं. महर्षी व्यास हसले, आशीर्वाद दिला आणि निघून गेले. अशी ही उत्तुंग प्रतिभा आहे. पुढचा जो आपल्याकडे कवी आहे तो आहे भारवी. त्याचं मूळ नाव खरं म्हणजे दामोदर. काय भारवी कवी म्हणजे काही कवी जे आहेत संस्कृत साहित्यात ते आपल्या केवळ एका कलाकृतीमुळे उत्तुंग त्यांनी यश प्राप्त केलं. जसं भारवीचं किरातार्जुनीयम हे प्रसिद्ध आहे आणि त्याची त्या कवीचं ते जे किरातार्जुनीयम हे जे साहित्य आहे ह्याच्यामधले जे श्लोक आहेत ते एकाक्षरी श्लोक आहेत, एकाक्षरी कोशातनं त्यांनी घेतलेले आहेत आणि त्याचं थोडेसे क्लिष्ट आहेत पण ते त्याचा साहित्याचा आनंद घेत आणि त्याचा प्रत्येक संस्कृत प्रेमीला आनंद होतो. तर त्याची तो लहान असताना एकदा म्हणजे साधारण 12-1 वर्ष 14 वर्षाचा होता. तर तो वडील त्याचं कधीही कौतुक करत नसत. नाही त्या काळामध्ये जे वडील असायचे, आजच्यासारखे वडील नव्हते की मुलांनी मागितलं लगेच त्याला दिलं. तर त्या काळामध्ये वडील मुलाचं कधीही कौतुक करत नसत. भारवी म्हणायचा की मी एवढा पंडित आहे. वडीलही त्याचे पंडितच होते पण वडील यांनी कधीही चुकूनही आपल्या मुलाबद्दल कौतुकाचा शब्द काढला नाही. म्हणून तो नेहमी चिडलेला होता, रागावलेला होता आणि तो विचार करत असे की मी आता काय करू, वडिलांना मारू की मी आत्महत्या करू, किंवा असं एकदा त्यांनी ठरवलं की नाही आता तो 14-15 वर्षाचा 16 वर्षाचा आल्यानंतर त्याच्या अंगात ती जी यौवनाची जी शक्ती येते त्यामुळे तो चिडला होता आणि तो वडिलांना मारायला निघणार. त्यावेळेला तो वडिलांच्या जवळ जात असताना दुरून त्याला लक्षात आलं की वडील आणि आई दोघे गप्पा मारतात आणि ते गप्पा मारत असताना
त्यावेळेला वडिलांनी आईशी सांगताना सांगितलं, की "अगं आपला मुलगा जो आहे, तो खूप छान कविता करतो, खूप छान काव्य रचतो, खूप छान त्याचं ज्ञान आहे." हे ऐकल्याबरोबर त्याला पश्चात्ताप झाला आणि त्यांनी पण वडिलांची क्षमा कशी मागायची? तेव्हा वडिलांना विचारलं त्यांनी. वडिलांना विचारलं, की समजा असं एखाद्या मुलाने झालं तर काय करायचं? तर ते म्हणाले, "काही नाही. अशा ज्यावेळेला वडिलांच्या बद्दल आपल्या मनात अशी भावना येते, तेव्हा सासरी जाऊन राहायचं." त्यावेळेला त्याचं लग्न लहान वयात लग्न झालं होतं. तो गेला सासरी आणि सासरी राहिला. सासरी राहिल्यानंतर तिथे 6 महिने राहिला. 6 महिने राहिल्यानंतर तिथल्या सासऱ्यानी त्याला एक दिवस घराबाहेर काढलं आणि तेव्हा त्याने हा श्लोक म्हटला, "श्वशुरगृहनिवास स्वर्गतुल्यो नराणाम." सासरी तुम्ही गेल्यानंतर प्रत्येक पुरुषाला स्वर्गतुल्य पहिले कधी यदी वसती दिनानी त्रीणी वा पंचसप्त 3, 5 किंवा 7 दिवस तुम्ही जर राहिलात तर मधु, दधी, घृतधारा, क्षीरसार प्रवाह एवढे तुमचे लाड केले जातात. पण तदुपरी दिनमेकम त्याच्यापेक्षा एक दिवस जरी राहिलात जास्त तरी पादरक्षा प्रहार. तदुपरी दिनमेकम पादरक्षा प्रहार असं ते आहे. म्हणून हा जो श्लोक आहे हे आजही लागू आहे. हे हे खूप छान किस्सा आहे त्याचा आणि हा किस्सा आहे. बाणभट्ट हा जो कवी आहे, हा बाणभट्ट कवी यांनी कादंबरी जो ग्रंथ लिहिला म्हणजे तो साहित्य गद्य साहित्यामध्ये बाणभट्टाचं नाव खूप वरती आहे. कादंबरी त्याचं जे रचना आहे. ही जी कादंबरी रचना आहे ह्याच्यामध्ये त्याचं जे भाषा जी आहे ती भाषा अत्यंत उच्च दर्जाची आहे. अलंकार आणि व्याकरण ह्या सगळ्यांनी ती समृद्ध आहे. तर झालं काय, की त्यांनी हे कादंबरी रचताना पुढे त्याचं आयुष्य उतारवयात असताना त्यांनी ती रचना करायला घेतली. पण लक्षात आलं त्याच्या, की आता काही फार काही आपली वर्ष दिसत नाहीत आणि त्यामुळे आपण कितपत चांगलं करू शकू हे त्याला काही आता पूर्ण करू शकू की नाही हे त्याला शंका होती. पण असं करताना अ, त्याचे दोघे 2 मुलगे होते. एक म्हणजे मोठा आणि धाकटा असे 2 मुलगे होते. पण त्या दोन्ही मुलांना अ, बाणभट्टा एवढीच जरी प्रतिभा नसली तरी ते दोघेही हुशार होते. आता या दोघांपैकी कुणाकडे तरी ते काम सोपवायचं ह्या विचाराने त्यांनी काय ठरवलं तर कुणाला देणार? कारण मोठ्याला द्यायचं तर धाकट्याला राग येईल, धाकट्याला द्यायचं मोठ्याला राग येईल. पण कोणीतरी क्षमता असणारा, सक्षम असा माणूस पाहिजे म्हणून त्यांनी मुलांपैकी दोघांची परीक्षा घ्यायची ठरवली आणि त्यांनी त्या दोघा मुलांना जवळ बोलवलं आणि सांगितलं, "समोर काय दिसतंय ते बघा." तर समोर एका झाडाच्या सुकलेल्या झाडाच्या शेंड्यावरती एक साप होता. मोठ्या मुलांनी त्याचं वर्णन केलं. "शुष्को वृक्षस्तिष्ठत्यग्रे, तदुपरी कश्चित् सर्पोऽप्यस्ति." समोर एक झाड आहे सुकलेलं आणि त्याच्या शेंड्यावर एक साप आहे. हे मोठ्या मुलाने त्याचं रचना केली. मोठ्या मुलाने ते लिहिलं. आता हे लिहिल्यानंतर याच्यामध्ये चूक काही नाही कारण त्यांनी फॅक्ट्स लिहिल्या. म्हणजे आपल्याकडे जसं रिपोर्टिंग होतं, तसं रिपोर्टिंग त्यांनी केलं. एक सुकलेलं झाड समोर आहे आणि त्याच्या शेंड्यावर एक साप आहे. धाकट्या मुलाला बोलावलं. धाकट्या मुलाने मात्र तेच वर्णन बघा कसं वेगळं केलेलं आहे. "नीरस तरुरिह विलसति निकटे तदुपरी मणिमय कुटिल भुजंगः." नीरस तरुरिह विलसति निकटे तदुपरी मणिमय कुटिल भुजंगः. ही जी लय आहे आणि ह्या लयीबरोबरच त्याची भाषा बघा. समोर एक शुष्क वृक्ष असून त्याच्या अंगाखांद्यावर कुटिल असा भुजंग मंदावून सुस्त होऊन विराजमान झाला आहे. वर्णन तेच आहे, घटना तीच आहे, प्रसंग तोच आहे. पण त्याचं वर्णन साहित्यामध्ये वेगळ्या पद्धतीने करायचं आणि किती चांगलं करता येतं. एक साधा प्रसंग हे बघितल्याबरोबर अर्थातच या धाकट्या मुलाला उरलेला कादंबरी हा ग्रंथ आहे, हे पूर्ण करण्याचं काम त्याने आपल्या सोपवलं. विद्वान असं म्हणतात, की बाणभट्टांनी जेवढी कादंबरी पूर्ण केली, तरी पुढची जी रचना आहे, जी मुलांनी केली, त्याला जरी वडिलांचा सर नसली, तरी ती देखील चांगली झाली आहे, असं विद्वानांचं म्हणणं आहे. पुढची जी आहे ती कवयित्री आहे. आता आतापर्यंत असं आपल्याला समजा वाटत असेल, की बघ कवीच का? तर संस्कृत साहित्यामध्ये, इतिहासामध्ये कवयित्री सुद्धा खूप आहेत आणि त्या बऱ्याचशा कवयित्री ह्या प्रसिद्ध आहेत. कवयित्री ही विज्जिका जी आहे, ही विज्जिका दुसरा पुलकेशी राजा त्याची ती सून आहे. काय? आणि ती कवी जो दंडी कवी आहे, त्या दंडी कवीच्या समकालीन आहे. आणि त्या काळामध्ये जसं आज आपण वाचतो म्हणजे पेपरमध्ये आपण वाचतो की ह्या राजकारण्यांनी असं म्हटलं, मग त्यांनी तसं म्हटलं, मग ह्या दोघांचे एकमेकावरती आरोप प्रत्यारोप चाललेले असतात. तर इतक्या हीन पातळीला न जाता ह्या दोघांचंही साहित्यातल्या उच्च कोटीचं एकमेकांची कुरापत काढण्याचं जे एक उदाहरण आहे, यासाठी मी हे निवडलंय. कवी दंडी यांनी त्याच्या ग्रंथामध्ये जी सुरुवातीला आपण नमन करतो,
तसं ते केलेलं आहे. त्यांनी लिहिलंय, चतुर्मुख मुखाम भोज वनहंस वधूर मम मानसे रमताम नित्यम सर्व शुक्ला सरस्वती. चतुर्मुख ब्रह्माच्या कमळाप्रमाणे दिसणाऱ्या मुखामध्ये हंसाप्रमाणे विहार करणारी धवल कांतीची सरस्वती देवता माझ्या मनात निरंतर वास करो. हे नमन आहे. हे जेव्हा आपण मंगलाचरण जे म्हणतो ते आहे. आता ह्याच्यामध्ये काही वाईट वाटण्यासारखं नाही, पण कवयित्री विज्जिका जी आहे तिला स्वतःच्या ज्ञानाबद्दल एवढा अहंकार आहे आणि त्या काळच्या विविध साहित्यिकांमध्ये आणि कवींमध्ये हा अहंकार स्पष्टपणे दिसून येतो. तर तिने काय केलं, तिने लिहिलं काय, ती ती सावळी आहे दिसणारी. तिने लिहिलं, नीलोत्पलदल श्यामाम विज्जिकाम माम अजानता वृथैव दंडिना प्रोक्ता सर्व शुक्ला सरस्वती. मीच सरस्वती आहे, निळ्या कमराप्रमाणे माझी कांती आहे आणि मला विज्जिकाला जाणत नसल्याने दंडियाने उगाच सरस्वतीचे वर्णन धवल कांती असे केलेलं आहे. खरं म्हणजे त्यांनी माझ्याकडे बघून नीलोत्पल श्यामाम असं त्यांनी वर्णन करायला पाहिजे होतं. हीच विजया, विद्यांबिका, विज्जिका, विज्जा, विज्जक आणि विद्या. माझी अशी विनंती आहे, म्हणजे थोडंसं वेगळं जाऊन बोलतो, की आता जे आपले ऑडियन्समध्ये किंवा श्रोत्यांमध्ये आहेत त्यांनी ह्या सगळ्याच इंटरनेटवरती कुठेतरी मागोवा घ्यावा आणि याचा आणखीन आनंद घ्यावा अशी माझी विनंती आहे. पुढची जी कवयित्री आहे, ही कवयित्री विकट नितंबा जी आहे ही काश्मीरमधील प्रवरपूर प्रदेशातून आलेली आहे आणि हिचं गोविंद शास्त्रींची ती हे काय म्हणते शिष्य आहे. व्याकरणामध्ये ती खूपच हुशार आणि प्रकांड पंडित म्हणावी किंवा प्रचंड हे मास्तरी आहे तिची. आणि तिचं दुर्दैव असं की तिला लहानपणी जे लग्न केलं वडिलांनी, तर तिचा जो नवरा आहे तो नवरा काही एवढा हुशार नाही. म्हणजे तो उष्ट्र उट्ट वगैरे अशा पद्धतीचं बोबडा बोलणार थोडासा आणि त्याला व्याकरणाबद्दल फारसं काही येत नाही आणि त्यामुळे ही थोडीशी चिडलेली आहे. आणि पुढे काय झालं, काही काळ संसार केल्यानंतर ती अजिबात राहू शकली नाही आणि मग तिने ते घर सोडलं सासऱ्यांचं आणि सासऱ्यांचं घर सोडून ती निघून गेली. आता निघाली ती निघत निघत प्रवास करत करत ती काशी क्षेत्री आली. काशी क्षेत्री आल्यानंतर वाराणसीला त्या काळामध्ये एक स्त्री तिला कोण आश्रय देणार, तर तिला काही योग्य घरामध्ये आश्रय मिळाला नाही. शेवटी एका कुंटणखान्यामध्ये किंवा वेश्यालयामध्ये तिला आश्रय मिळाला. पण तिला काही तिचं वाईट वाटलं नव्हतं, कारण त्या कमीत कमी त्या सासरी आणि त्या नवऱ्याच्या नीरस आणि शुष्क संसारापासून इथे तिने आली. तिचं हे सासर सोडून गेलेली तिच्या वडिलांना कळलं आणि वडील मात्र तिला शोधत शोधत आले. त्या वडिलांचं नाव आहे बाहट काय. आणि जेव्हा त्यांना कळलं की ती इथे वेश्यालयात येऊन राहिले, तेव्हा ते जाऊन तिला भेटतात आणि त्यावेळेला त्यांच्या डोळ्यामध्ये अश्रू आले की आपण आपल्या मुलीचं लग्न कशा चुकीच्या माणसाच्या बरोबर करून दिलं आणि ते तिची क्षमा मागण्यासाठी तिच्या डोळ्यातनं अश्रू येतात. त्यावेळेला ती म्हणते, तात बाहट, तात बाहट, बाहट वडील आहेत, तात बाहट मारोदी रेषावई कर्मणो गतीही दुषीधातो रिवस्माकम गुणो दोषाय कल्प्यते. बाहट बाबा तुम्ही रडू नका, ही सगळी कर्माची गती आहे, माझे कर्मच असं आहे. कसं आहे, दुषीधातो रिवस्माकम गुणो दोषाय कल्प्यते. चोक करू नका, कारण कसा नेचा खेळ आहे की आपले नशीब हे संस्कृत भाषेतील दुस या धातूसारखे आहे, ज्याच्यात गुणांचे दोषात रूपांतर होते. संस्कृत भाषेमध्ये दोष हा शब्द जो आहे तो दुस या धातूचे पाणिनी व्याकरणातील पुगंत लघु पदस्यच या सूत्रानुसार उपधात्मक म्हणजे दुस मधला जो दू आहे आधीचा, त्या उकाराचा गुण होतो आणि दूचा दो होऊन दोष सिद्ध होतो. ह्यामध्ये गुण आणि दोष या दोन शब्दांचा समर्पक वापर करून त्या अत्यंत कठीण असलेल्या परिस्थितीमध्ये सुद्धा तिची प्रतिभा कशी जागृत आहे आणि वडिलांची समजूत ती काढते. ती म्हणते की तात बाहट मारोदी रेषावय कर्मणो गती दुषी धातो रिवास्माकम गुणो दोषाय कल्पते. अशी श्लोकरचना उत्स्फूर्तपणे करणे यातच तिचं काव्य प्रतिभात्व दिसून येतं. पुढचा जो कवी आहे तो कवी बिल्हण म्हणून आहे. हा कवी जो आहे हा कवी यांनी चौर पंचाशिका म्हणून एक काव्य लिहिलंय. हा त्या राजाच्या मुलीच्या प्रेमात पडला आणि केवळ आपल्या मुलीच्या प्रेमात पडल्यामुळे राजाने त्याला वधस्तंभाकडे नेलं, म्हणजे त्याला आता हे करणार, वध करणार म्हणून त्याला नेलं. तेव्हा तो जात असताना त्यांनी चौर पंचाशिका म्हणून 25 श्लोकांचे काव्य रचलंय.
अत्यंत सुंदर आपल्या विरहिणी आणि आपल्या प्रेयसीचं तो आठवण काढत सुंदर संस्कृतमध्ये त्यांनी ते रचलेलं आहे. त्याची पुस्तकं आहेत आणि त्याचं चित्रण म्हणजे एका प्रसिद्ध चित्रकारांनी नाव विसरलो, त्या प्रसिद्ध चित्रकारांनी त्या प्रत्येक प्रसंगाच्या त्या श्लोकावरती त्यांनी चित्र रचलेलं आहे. तर ते इतकं सुंदर आहे. तर त्याचा एक किस्सा आहे. त्याला जेव्हा राजांनी बोलवलं आणि राजांनी सांगितलं की या आपण माझ्या दरबारामध्ये की इतर जे माझे कवी आहेत किंवा इतर जे पंडित आहेत त्यांच्याबरोबर तुम्ही स्पर्धा करा. तेव्हा त्यांनी सांगितलं, बिंदू द्वंद्व तरंगिताग्रसरणी करता शिरोर बिंदुकम कर्मेती क्रमशिक्षितान वयकला येके पिते भ्योंजली येतु ग्रंथ सहस्रशाण कृष्ण त्रुट्यत कलंगैर्गिराम उल्लास कवयंती बिल्हण कविस्ते श्वेव सन्निह्यती. बिंदू द्वंद्व तरंगिताग्रसरणी म्हणजे केवळ शेवटी विसर्ग असला की ते करता आणि अनुस्वार असला की कर्म. म्हणजे संस्कृत शिकताना नवीन जी मुलं असतात ते आपले मुळात त्यांना संस्कृत फारसं काही येत नसतं, मग ओळखायचं कसं, तर शेवटी विसर्ग आहे ना म्हणजे करता वाक्यामध्ये आणि बिंदू असेल की कर्म. म्हणून तो काय म्हणतो की बिंदू द्वंद्व तरंगिता अग्रसरणी करता शिरोर बिंदुकम कर्मेती क्रमशिक्षितान वयकला ये केपी. हे असे जे कोणी आहेत त्यांना सगळ्यांना तेभ्योंजली ही मी त्यांना अभिवादन करतो. पण येतू ग्रंथ सहस्र शाण कषाण त्रुट्यत कलंगैर्गिराम, जे ज्यांच्या शब्दांना शास्त्राच्या अध्ययनाने धार प्राप्त होऊन ते निर्दोष झालेले आहेत आणि जे कविते उल्हास कवयंती कवितेच्या प्रांतात स्वच्छंदपणे विहार करीत आहेत, अशा इतर कवींची स्पर्धा करण्यात मला आनंद होईल. हा जो कॉन्फिडन्स आहे, हा जो त्याला आत्मविश्वास आहे, हा आत्मविश्वास बघून राजा खुश झाला. पुढे राजाने त्याच्या मुलीला शिकवण्यासाठी त्याला विनंती केली आणि ते शिक्षण करत असताना त्या दोघांमध्ये प्रेम झालं आणि त्याच्या पुढे मग हा पुढचा जो प्रसंग घडला मी आधी सांगितलं तो घडला. अर्थात त्याच्यानंतर त्यांनी राजाला एक संदेश पाठवला त्या 25 श्लोकानंतर आणि त्यांनी सांगितलं की त्याला ह्याचं नाव भिक्खू असं आहे. त्यावेळेला त्यांनी सांगितलं की बाबा भट्टीर नष्टो भारवी नष्टो भिक्षुर नष्टो भीमसेनोपी नष्टो भिक्कुंडोहम, म्हणजे माझं नाव भिक्कुंड आहे म्हणजे भी आहे, पण भूपती तू आता पुढचा भूपती आहेस. तेव्हा भुक्कंड आणि भूपती असं त्यांनी वापरलंय. तर म्हणतो भूपती तू आहेस, आता तुझ्याकडे तो यम येणार आहे म्हणून तू सावध राहा. पुढे राजाने त्याला सोडून दिलं आणि तो दुसऱ्या राज्यात गेला. कवी मल्लीनाथ हे तेलुगू कवी आहेत. यांनी रघुवंश म्हणजे कालिदासाची जी रचना आहेत त्या रचनांवरती भाष्य लिहिलेलं आहे आणि रघुवंश आहे किंवा इतर 3 शाकुंतला आहे. तर ह्या कवी मल्लीनाथाच्या पत्नी ज्या आहेत त्या देखील हुशार आहेत आणि आजकाल आपण जे बघतो किंवा टिकटॉक वरती जे बघतो की पती पत्नींचे विविध संवाद किंवा त्यांच्या एकमेकात चाललेल्या खोड्या वगैरे, तर तिथे आता बघा त्या काळामध्ये पती पत्नींचा जो संवाद आहे त्यांच्या एकमेकातल्या ज्या चेष्टा मस्ती किंवा खोड्या आहेत ना, ह्या खोड्या किती साहित्यामध्ये उच्च दर्जाच्या आहेत त्याचं एक छोटंसं उदाहरण इथे आहे. कवी मल्लीनाथांना ते शास्त्राच्या अध्ययनामध्ये एवढे एवढे गुंग झालेले असत आणि की त्या तिथल्या त्या ज्या काही देवता असतील त्यांचं सुंदर वर्णन करत असत, अप्सरा असतील देवता असतील. हे पाहून त्याच्या पत्नीला असूया वाटू लागली आणि त्यांनी त्याच्या पत्नीने पतीला विनंती केली की अहो तुम्ही एवढं चांगलं त्या देवतांचं वर्णन करता तर मी तुम्हाला कधी दिसत नाही का, माझं एवढं सौंदर्य दिसत नाही का. तेव्हा ते चेष्टेच्या रूपात म्हणून म्हणतात, तिंत्रिणी दल समान लोचने देवदुंदुभी समान मध्यमे अर्क शुष्क फलवत ध्वनस्तनी रामवैरी भगिनीव राजसे. चिंचेच्या पानासारखे तुझे डोळे, तपेल्यासारखी तुझी कटी, अर्कवृक्षाच्या शुष्क फळाप्रमाणे तुझे वक्षस्थळ आणि रावणाच्या बहिणीसारखी म्हणजे शूर्पणखेसारखी तुझी शोभा कोण बरे विसरू शकेल. आता तिची झाली पंचायत. ती काही त्यांना त्यावेळेला काही उत्तर दिलं नाही. पण पुढे दुसऱ्या दिवशी किंवा नंतर एकदा जेवायला बसताना कवी मल्लीनाथाने विचारलं, आता आपण विचारतो की आज काय जेवायला केलंय बरं काय. आता ह्या कवी म्हणजे मल्लीनाथाची एक सवय होती की तिथे ते ज्यावेळेला लिहित असत त्यावेळेला इत्यर्थ इति भाव म्हणजे हे ज्यावेळेला आपण ते भाष्य लिहितात त्यावेळेला ते लिहिण्याची एक पद्धत आहे. ते लिहितात इत्यर्थ इति भाव. तेव्हा तिने त्यांना उत्तर दिलं, इत्यर्थ क्वथितम चैव अपि इति भावाख्यते मनम सज्जीकृते सुभुक्त्यर्थम तुष्यतात भवदाशय. इत्यर्थ क्वथितम चैव, आज मी इत्यर्थ नावाचे सांबार किंवा आमटी केली आहे आणि इतिभाव नावाचे भरीत केलं आहे, तेव्हा ते कविराज आपण आज आनंदाने ग्रहण करावे
असं झालं. म्हणजे त्यामुळे या दोघांचा आता स्कोअर इव्हन झाला असं म्हणायला काही हरकत नाही. तर ही जी अशी नोकझोक आहे ही सुद्धा पुन्हा साहित्य आणि उत्कृष्ट याच्यामध्ये आपल्याला दिसते. पुढचे जे कवी आहेत हे कवी शंकर मिश्रा हा खूपच हुशार. वयाच्या 5व्या वर्षी त्याचे श्लोक पाठ होते आणि स्वतः रचना करत असत. राजा शिवसिंह एकदा जात असताना ती मुलं खेळत होती. तर खेळता खेळता शंकर मिश्रा वयाचे 5 वर्ष, पण त्याच्या चेहऱ्यावरचं तेज त्यांना दिसलं. खाली उतरले आणि त्यांनी चौकशी केली वडिलांची. आणि मग त्याला सांगितलं, काय रे, मला एक श्लोक म्हणून दाखव. तेव्हा त्यांनी सांगितलं, मी माझा श्लोक म्हणू, सॉरी, मी इतर कवींचा माझ्या स्मृतीमधून जो पाठ केलेला आहे तो म्हणू, की मी स्वतः रचलेला आहे तो म्हणू. तेव्हा राजाला थोडंसं अपमानास्पद वाटलं, की तो म्हणाला, अरे तू एवढा लहान असेल, एवढ्या लहान वयात म्हणतोस. तो तेव्हा त्यांनी कवी शंकर मिश्रांनी सांगितलं, बालोहम जगदानंद नमे बाला सरस्वती. तेव्हा मी जरी लहान असलो तरी माझ्यामधली सरस्वती लहान नाही. पुढे राजा शिवसिंह त्याच्यावर खुश झाला, त्याला घेऊन गेला, त्याला आश्रय दिला. आणि तेव्हा शंकर त्याच्या पदरी असताना तिथे एक त्यांनी राजांनी समस्यापूर्ती त्याला करायला सांगितलं. तर समस्यापूर्ती हा जो प्रकार आहे हा संस्कृत साहित्यामध्ये आणि काव्यामध्ये त्याचंही थोडं पुढे वर्णन येणारच आहे आणि ती मी काही घेतली आहे. समस्यापूर्तीमध्ये काय होतं, की त्या काळामध्ये जे पंडित असत किंवा आज जसं आपण टाइमपाससाठी काय करतो, तर टाइमपाससाठी आपण बऱ्याच गोष्टी करतो. आपल्याकडे खूप काय म्हणतात ऑप्शन्स उपलब्ध आहेत. पण त्या काळामध्ये हे जे पंडित असत, हे पंडित काय करत असत, तर एकमेकांचं शब्दकोड खेळण्यासारखे हे समस्यापूर्तीचा खेळ खेळत असत. म्हणजे एखादा शब्द द्यायचा, एखादं अक्षर द्यायचं आणि सांगायचं हे अक्षर काव्यरचना करायची, अनुष्टुप छंदामध्ये करायची आणि हे अक्षर चौथ्या ठिकाणी आलं पाहिजे किंवा चौथ्या ठिकाणी येता कामा नये. दत्ताक्षरी, न्यष्टाक्षरी अशी विविध ऑप्शन्स आहेत त्याच्यामध्ये. इथे राजाने त्याला सांगितलं, की हे बघ, तू मला श्लोक करून दाखव, पण त्या श्लोकामध्ये अर्धा जो श्लोक आहे तो कुठल्या तरी वेदामधल्या सूक्तांचा तिथे उल्लेख आला पाहिजे. आता विचार करा, साहित्य आणि वेदांमधली सूक्त याची त्यांनी सांगड घालायची. तेव्हा त्यांनी लगेच त्वरित विचार न करता सांगितलं, चलितश् चकितश् छन्नः प्रयाणे तव भूपते सहस्रशीर्षा पुरुषः सहस्राक्ष सहस्रपात. राजा, तू जेव्हा चालत असतोस त्यावेळेला शत्रूंवर विजय प्राप्त करण्यासाठी तू निघतोस, तेव्हा सहस्रशीर्ष असलेल्या आदिशेषाचा देखील थरकाप होतो. सहस्र नेत्र असलेला इंद्र हा स्तब्ध होतो, तर सहस्र किरण सूर्य हा दिसेनासा होतो, कारण तुझ्या सैन्याच्या चालण्याने उडालेल्या धुळीमुळे सूर्य देखील झाकला जातो. म्हणजे सहस्रशीर्षा पुरुष आहे, जे पुरुष सूक्तातलं रचना जे वाक्य आहे हे त्यांनी त्या श्लोकामध्ये घेतलं आणि त्याचा श्लोक हे करून रचना केली, जिथे राजाची स्तुती देखील झाली आणि त्याची समस्यापूर्ती देखील झाली. विजयनगर हा जो लक्ष्मीधर हा जो राजा आहे, आपला कवी जो आहे, हा कवी विजयनगर साम्राज्याचा राजा कृष्णदेवराय. हा राजा कृष्णदेवराय याच्यापदी बरेच कवी, आणि त्या काळामध्ये ती देखील एक पद्धत होती, की कोणीतरी राजा प्रथम सगळ्यांना आश्रय, कवींना आणि साहित्यिकांना आश्रय देत असे. जेव्हा राजा आणि हे यांना आश्रय देत नसेल तेव्हा तिथले पंडित, सावकार ही मंडळी आश्रय देत असत. किंवा त्याच्यानंतर विविध आश्रम, मठ या इथे देखील आश्रय मिळत असे या साहित्यिकांना. हा जो लक्ष्मीधर आहे हा तिथे राजा कृष्णदेवरायाच्या पदरी होता आणि त्याला एक समस्यापूर्ती दिली. ही समस्यापूर्ती काय आहे, त्याला सांगितलं, अंबोधीर जलधी पयोधीर उदधीर वाराम निधीर वारिधी. आता अंबोधी, जलधी, पयोधी, उदधी, वारामनिधी, वारिधी ही 6 समुद्राची नावं आहेत. समुद्राला अमरकोशामध्ये बरेच शब्द आहेत, पर्यायी शब्द, तर त्यातली ही त्यांनी दिली आणि त्यांनी सांगितलं, हे वापरून तू श्लोक कर. लक्ष्मीधरांनी त्वरित केलं. श्रीकृष्ण क्षितिपाल दत्त मणिभेद विद्वत कवीनाम गृहा नाना रत्न विचित्र कुट्टी मभुवो रत्नाकरत्वंगताः अब्धि केवल वारी पूर निलय संभाष्यते सज्जनई अंबोधीर जलधीर पयोधीर उदधीर वाराम निधीर वारिधी. हे कृष्णदेवराय हे कवींना असंख्य मौल्यवान रत्ने भेट देत असत. त्या काळामध्ये कवी किंवा साहित्यिकाचं कौतुक करायचं म्हणजे आपला कंठा देणे, रत्न देणे, असं जे प्रसंग असत. तर ही असंख्य कवी रत्न दिल्यामुळे कवींची घरं ही रत्नांची कोठार झाली आहेत. आणि पूर्वी कधी काळी अमूल्य रत्नांचा साठा आपल्या पोटात ठेवून जो रत्नाकर म्हणून जो हे होता समुद्र, तो आता केवळ पाण्याचा साठा उरलेला आहे.
सॉरी, विद्वज्जन त्याला आता केवळ समुद्र, समुद्र आणि समुद्र म्हणतात, असं त्यांनी त्याचं वर्णन केलं आणि अशा पद्धतीने त्यांनी जी रचना, ही जी समस्या आहे, ही पूर्ण केली. हीच समस्या सुभाषित रत्न भांडागार जे पुस्तक आहे, ज्याच्यामध्ये असंख्य सुभाषित, सहस्र सुभाषित आहेत, त्याच्यामध्ये ही समस्या आहे आणि त्याच्यामध्ये या समस्येची पूर्ती फार छान केलेली आहे. प्रसंग असा आहे, शंकराच्या डोक्यावर गंगा आहे आणि त्या गंगेला अ, सवती मत्सर म्हणून पार्वती नेहमी त्यांच्यावर चिडलेली असायची. आता हे देखील साहित्यकारांना एक विषय मिळाला. तेव्हा ते पार्वतीला चिडलेलं बघून त्यांचा जो मोठा मुलगा षडानन किंवा कुमारस्वामी जो षडानन आहे, तो बाबांकडे गेला आणि तो म्हणाला, "अंबा कुप्यती तात." कशा करता? आई चिडलेली आहे, कशा करता? "मूर्ध्नी विधृता गंगेयम उत्सृज्यताम्." तुम्ही स्वतःच्या डोक्यावरती गंगा घेऊन बसला आहात, तिला तुम्ही सोडून द्या बरं. निघून काढून टाका, तिला जा म्हणून सांगा. तेव्हा शंकर म्हणतात, "विद्वन षण्मुख, हे विद्वान षडानना, संततम मयिरता तस्या गती का वद." ती माझ्या ओढीने माझ्याकडे आलेली आहे, तिची काय बरं गती असेल? आता ती जाईल कुठे सोडून मला? तेव्हा तो षडानन आणखीनच चिडला. कोपावेश वशात विरुद्ध वदन हा प्रत्युत्तरम दत्तवान. आपल्या 6च्या 6 मुखाने तो म्हणाला, की ही अंबोधीर जलधीर पयोधीर दधीर वाराम निधीर वारिधी, ही 6 नाव आहेत समुद्राची. मी थोडक्यात तिचं गंतव्यस्थान समुद्रच आहे, असं त्यांनी सांगितलं. अशा पद्धतीने ही रचना, समस्यापूर्ती पूर्ण केलेली आहे. पुढचा जो कवी आहे तो आहे अप्पय्य दीक्षित. 16व्या ते 17व्या शतकात तामिळनाडू येथील तंजावर प्रांतामध्ये अप्पय्य दीक्षित होते आणि खूपच म्हणजे हुशार आणि प्रकांड पंडितच म्हणायला पाहिजे यांना. तर त्या काळामध्ये एकदा तिथे एका गावामध्ये अय्यप्पा देवाची मूर्ती होती. म्हणजे अय्यप्पाला शास्त्र असं म्हणतात किंवा मणिकंठ असं म्हणतात. अय्यप्पा ही जी देवता आहे, ही देवता मोहिनी अवतारामध्ये, विष्णूंचा मोहिनी जो अवतार आहे, त्या मोहिनी अवतारामध्ये मोहिनी आणि शंकर यांच्या यांच्या संयोगामुळे जी मुलगा झाला तो अय्यप्पा आहे, अशी ती त्याची कहाणी आहे. तर त्याचा ती 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 मूर्ती जी आहे, ती मूर्ती थोडीशी अशी असा हात नाकाजवळ ठेवून गोंधळात पडलेली अशी मूर्ती, अशी मुद्रा असलेली अशी ती मूर्ती आहे. तेव्हा त्या मूर्तीला बघून विविध लोक येत असत, राजा येत असत. तेव्हा आजूबाजूच्या विद्वानांनी सांगितलं, की ह्या मूर्तीला हा गोंधळ का आहे हे ओळखून दाखवणारा जो कोणी ते श्लोक म्हणेल, त्यावेळेला ती मूर्तीचं बोट निघेल, असं त्यांनी सांगितलं. विविध श्लोक, विविध कवी, साहित्यिक तिथे येऊन गेले, पंडित येऊन गेले, पण कुणी काही यशस्वी झाला नाही. अप्पय्य दीक्षित जेव्हा तिथे आले, तेव्हा त्यांनी लिहिलं, "अंबेती गौरीम अहमाह्वयामी पत्न्यः पितुर्मातर एव सर्वाः कथं नु लक्ष्मीम इति चिंतयन्तं शास्त्रारमीडे सकलार्थ सिद्ध्यै." अंबेती गौरीम अहमाह्वयामी. मी गौरीला माता म्हणतो. पत्न्या पितुर्मातर एव सर्वा, या पित्याच्या सर्व पत्न्या या देखील माझ्या माता आहेत. पण लक्ष्मीला मी काय म्हणून हाक मारावी? कारण मी मुलगा आहे. म्हणजे मी जर मुलगा आहे तर लक्ष्मीला काय म्हणायचं? कारण लक्ष्मी काय माझी माता नव्हे, पण पत्नी पण म्हणू शकत नाही. कथम नु लक्ष्मी मिती चिंतयंतम शास्त्रार मिळे सकलार्थ सिद्ध्यैहि. हे विचार करण्यासाठी सगळी शास्त्र गोंधळात पडलेली आहेत. माझ्या या कामाला पूर्ण करण्यासाठी मी अशा परमेश्वराला शरण आलो आहे, असा तो श्लोक म्हटला. हा श्लोक म्हटल्याबरोबर असं म्हणतात, की ती जी मूर्ती आहे, त्या मूर्तीचा तो जो बोट आणि हात आहे, ते जाऊन त्याचा तो आशीर्वादात्मक हात त्याचा निर्माण झाला असं म्हणतात. असा तो किस्सा आहे. अप्पय्य दीक्षित हे खूपच प्रसिद्ध आहेत. त्यांची खूप रचना आहे, विविध रचना आहेत तिथे. पुढच्या ज्या कवी आहेत, कवयित्री आहेत, त्या आहेत मंगलांबा. रघुनाथ नायक नावाचा राजा आहे मल्याळमध्ये. तिथे रत्नखेट श्रीनिवास दीक्षित हे पंडित होते, त्यांच्या ह्या पत्नी आहेत. आणि रत्नखेट श्रीनिवास दीक्षित जसं वाक्यार्थ किंवा काव्यार्थ किंवा इतर जे काही चर्चा करत असत त्या काळामध्ये, तेव्हा ते मंगलांबा म्हणजे आपल्या पत्नीला देखील बोलावत असत. ती देखील हुशार होती. एक दिवस असाच काव्यार्थाचा वाक्याचा प्रसंग करत असताना, चर्चेला बोलावत असताना त्या स्त्रीला झाला उशीर. आता स्त्रियांना उशीर होणं हे काही नवीन नव्हे. आणि ह्या उशिरामध्ये ती काय आपल्याला ती काय म्हणजे आपण ज्याला म्हणतो ना, काय एक्सक्यूज देते किंवा कसं सांगते हे महत्वाचं आहे. खरं म्हणजे
आजही आपण वाचतो आणि आजही आपण अनुभवतो की स्त्रियांना मेकअप करायला, तयार व्हायला उशीर लागतो. हा सर्वसाधारण अनुभव आहे. तर इथे तिला तसाच उशीर झाला. पण ती काय सांगते हे आपण जरा बघूया. ती म्हणते, "वेणीभूतेषु केशेष्वत् सिफणधिया द्रष्टुमागत्य केकी पश्चात् आरभ्य योद्धुं प्रतिशिख मनसा तेषु विस्रंस्तेषु भूयो धमिल्लितेषु प्रकट घनघिया नर्तनायोजृंभे तन्नृत्ता लोकदान मे प्रेयसखममुभून् मंडन श्री विलंबः वेणीभूतेषु केशेषु अतसी फणिधिया द्रष्टुमागत्य केकी." मी वेणी घातली होती चर्चेला हजर राहण्यासाठी, पण त्या वेणीला काळा सर्प समजून आगत्य केकी एक मोर आला आणि त्याला पकडण्यासाठी धावला. पश्चात आरभ्य योद्धुम प्रतिशिख मनसा तेषु विस्रंसितेषु, तिला बघून मी घाबरले आणि त्याला दूर करण्यासाठी मी काय केलं, मी वेणीचे केस मोकळे सोडले. आता वेणीचे केस मोकळे सोडले ते पाहून त्या मोराला आपला पिसारा मोकळा सोडलेला दुसरा मोर आहे असे वाटून तो त्याच्याशी झुंजायला तयार झाला. भूयो धमिलितेषु प्रकट घनधिया नर्तया योज्य डुंबे, म्हणजे हे बघून मी पुन्हा केसांची वेणी घातली तर मोराला वाटलं काळे मेघ दाटून आले आणि काळे मेघ दाटून आल्यानंतर तो खुश झाला आणि तो नृत्य करू लागला. तन्नृत्ता लोकनान मे, ते नृत्य बघत मी थांबले. प्रिय सखा मम, हे माझ्या प्रिय सख्या, मी थांबले आणि म्हणून भून मंडनश्री विलंब, हा ह्या भूतलावर असलेले मंडनश्री आपण, मला विलंब झाला, उशीर झाला, असं छान एक्सक्यूज तिने दिलेला आहे. इतक्या गोड शब्दामध्ये दिल्यानंतर कोणता पती आहे जो पत्नीला रागवेल. ही मधुरावाणी ही जी कवी कवयित्री आहे ही पण अशीच प्रसिद्ध कवी आहे. तिच्याही रचना आहेत आणि झाल्या काय की आता बऱ्याचशा कवींच्या रचना, काही कवयित्रींच्या सुद्धा रचना ना ह्या काळाच्या ओघामध्ये वाहून गेल्या, नष्ट झालेल्या आहेत आणि त्यामुळे आता ह्यांचे किस्से इतर जे कवी आहेत, क्षेमेंद्र आहेत, राजशेखर आहेत, मम्मट आहेत, रुद्रट आहेत, त्यांच्या विविध ग्रंथांमध्ये त्यांनी त्यांची जी काही रचनांचे उल्लेख केलेले आहेत त्याच्यावरून आपल्याला त्याची थोडीशी माहिती येते. तर इथे देखील पुन्हा एक समस्यापूर्ती आहे. ही मधुरावाणीला समस्यापूर्ती करायला दिली, किंते संतान पाद पायंते, पण या समस्यापूर्तीला आणखी एक अट होती. अट अशी आहे की तिने जे काही श्लोक रचना करायची आहे त्याच्यामध्ये क त स न प द आणि य, म्हणजे जिथे किंते संतान पाद पायंते ह्या ओळीमध्ये आलेली जी अक्षर आहेत हीच अक्षर वापरायची आणि एक अर्थगर्भ असा श्लोक तयार करायचा. अर्थातच तिने लगेच श्लोक केला. कति कति न कुसत्पय किंते तू काद कदापि नायकायन्ते कौपादपास्तु संत्यपि किंते संतान पादपायन्ते. येथे बरेच राजा आहेत नाही का, म्हणजे रघुनाथ नायक हा जो राजा आहे, येथे बरेच राजा आहेत नाही का, पण रघुनाथ नायक यांची बरोबरी मात्र कोणीही करू शकत नाही. या पृथ्वीवर बरेच वृक्ष आहेत, कौपादपास्तु संत्यपि किंते संतान पादपायन्ते, पण ते स्वर्गाला शोभा आणणाऱ्या दिव्य सनातन वृक्षाची बरोबरी करू शकतात काय. म्हणजे क त स न प द य ह्या अक्षरांचाच वापर करून एक अर्थगर्भ श्लोक तिने त्वरित करून दाखवला. ह्या सर्व कवींची, म्हणजे आतापर्यंत दाखवले ते आणि पुढे सुद्धा येणार आहेत ते, ह्या कवी कवयित्री यांचं उत्स्फूर्त श्लोक रचना करणे हा त्यांचा एक विशेष गुण होता. आता आपल्याकडे येतात हे शतावधानी आर गणेश जे आहेत हे शतावधानी आहेत. अवधान ही जी कला आहे संस्कृत साहित्यामध्ये, काव्यामध्ये, ह्या अवधान कवितेबद्दल मी थोडस बोलतो. अष्टावधानी, शतावधानी शब्द कदाचित आपण ऐकले असतील. तर अवधान म्हणजे साहित्यामध्ये विविध पद्धतीने त्या कवीला लोक म्हणजे विचारणा करत, त्याला पृच्छक असं म्हणतात. म्हणजे आता ही समस्यापूर्ती करताना समजा आता हे शेवटचं वाक्य असतं किंते संतान पादपायंते ज्यांनी दिलं तर त्याला पृच्छक असं म्हणतात. तेव्हा पृच्छकाला समजा हे त्या कवीला ज्याला विचारलंय त्या कवीला जर पूर्ण करता आलं नाही तर ते पृच्छकाने ते पूर्ण करायचं असतं. म्हणजे पृच्छक देखील त्याच दर्जाचा कवी किंवा पंडित असावा लागतो. शतावधानी आर गणेश हे कर्नाटक मधले आहेत आणि त्यांनी शतावधान म्हणजे 100 प्रश्न किंवा 100 प्रकारचे समस्या विविध प्रकारच्या, तिथे नष्टाक्षरी आहे, दत्ताक्षरी. आता नष्टाक्षरी म्हणजे काय, न्यष्टाक्षरी. न्यष्टाक्षरी म्हणजे निर्दिष्ट स्थान विन्यष्टाक्षरम न्यष्टाक्षरम भवेत. त्यांना समजा एक 8 8 अक्षरांचा एक श्लोक तयार करायचा आहे, 4 ओळी 8 अक्षर. तर तिथे प्रत्येक ओळीमध्ये एक विशिष्ट अक्षर द्यायचं. ते एखादं अक्षर तिसरं असेल, एखाद्या ओळीमध्ये ते चौथं असेल, एखाद्या ओळीमध्ये पहिलं असेल, कुठेही असेल. आणि त्या कवीनी
ते अक्षर तिथेच वापरून तो श्लोक पूर्ण करायचा आहे. हे शतावधानी आर गणेश यांनी बरेच आणि असे अवधानाचे कार्यक्रम होतात. आपण YouTubeवरती देखील बघू शकता. अष्टावधानी, शतावधानी असे बरेच कार्यक्रम आहेत. दत्ताक्षरी म्हणजे काही वेळेला अक्षरं दिली जातात. काही वेळेला ज्याला म्हणतो ना आपण एक पद दिलं जातं किंवा काही वेळेला ही जी अक्षरं आहेत ना, ही अक्षरं आता समजा आपण रघुराम म्हणजे राम हा विषय घेतला. तर राम हा विषय घेतल्यानंतर राम म्हटल्यानंतर त्यांनी पुढचं अक्षर सांगायचं. म हे येता कामा नये. मग काय करायचं? मग राजा समजा जा म्हटला. आता राजा म्हणतात हा पुन्हा राम म्हणणार. म्हणून त्यांनी सांगायचं पुढचं अक्षर र येता कामा नये. अशा पद्धतीने त्याला प्रश्न विचारून किंवा त्याला असं क्लिष्ट करून त्याच्याकडनं ती रचना करून घ्यायची. ह्या अशा रचनांमध्ये थोडंसं दुर्बोध होऊ शकतं, पण ती रचना खूप सुंदर होते. इथे आता आपण बघणार आहोत. इथे यांना ही अशी रचना दिलेली आहे. हे 4 अक्षर दिलेले आहेत. ध्रा, क्ष्व, य आणि क्ष्वी. ही अशी 4 अक्षर दिलेत. यांचं स्थान देखील दिलेलं आहे. आणि हे स्थान दिल्यानंतर त्यांना सांगितलं हा तुम्ही श्लोक तयार करा. आता हे श्लोक तयार करताना हे बघितल्याबरोबर त्यांनी लगेच त्वरित श्लोक केलाय. आशांताकाशा भ्राग्र कुत्थे शेक स्वच्छ पुच्छाच्छन्न नाशाक्षोभियद्वोद्दो वाक्चित्र श्री शक्त्यंतो वन्यपात. मला म्हणताना सुद्धा देखील त्रास होतोय. पण अर्थ काय? तर तो दैदिप्यमान धूमकेतू अशांताकाशा भ्राग्र तो दैदिप्यमान धूमकेतू जमिनीतून वर आलेल्या कुत्थे शेक स्वच्छ पुच्छाच्छन्न त्याचं धूमकेतू जमिनीतून वर आले स्वप्रमाणे आहे. त्याचं पुच्छाच्छन्न त्याचे पुच्छ पसरलेले असून नाशाक्षोभियध्वो वाक्शक्त्यंतो वन्यपात तो ते अशुभ चिन्ह आहे. आणि शक्त्यंतो वन्यपात वाक्श्री म्हणजे माझ्या काव्य प्रतिभेला तो गवसून टाकेल असे वाटते. अशा पद्धतीने त्यांनी ही रचना पूर्ण केली. म्हणजे ही शतावधानी आर गणेश आज आपल्यामध्ये आहेत. आणि ह्याच शतावधानी आर गणेशांनी काही पुस्तकं लिहिली आहेत. त्यातलं एक ज्याला म्हणतो ना आपण स्टोरीज बिहाइंड वर्सेस या पुस्तकातनं मी हे किस्से संकलित केलेले आहेत. तर इथे थांबताना व्याप्तां विश्वसुंदरां प्रतिकणं सर्गापगा स्पर्धिनीं दृष्ट्वा कीर्तिमयीं सुतां निजपदे नंदन्ति नाकौकसः संवर्ध्याप्तगृहं प्रियं बहुपथैर्गेहागतां नंदिनीं दृष्ट्वा मातृगृहस्य सर्वसुजना प्रेमातिरेकाद् यथा. संस्कृत भाषेचं मी हे का केलं? तर आपल्या संस्कृत भाषेचा प्रसार व्हावा, प्रचार व्हावा. आणि कुठेतरी तुम्ही जे आपण जे आपल्या पाठशाळेच्या मार्फत इतकं जे छान काम करता आहात, त्या सगळ्या विद्यार्थ्यांना शिकवता आहात किंवा त्यांच्यामधनं जे तयार होणार आहेत, तर त्यांच्यामध्ये संस्कृत भाषा जी पुढे प्रचार होणार आहे, प्रसार होणार आहे आणि तिचे बहर येणार आहे, तर तिच्यामुळे काय होईल? संस्कृत भाषा स्वर्गातून पृथ्वीवर अवतरली. कारण जशी गंगा आली तशी संस्कृत भाषा आली, दिव्या गिरवाण भारती. आणि गंगेशी स्पर्धा करीत ती सर्व जगात पसरली. आणि ते बघून एखादी मुलगी सासर समृद्ध करून माहेरी आल्यावर माहेरच्या आप्तेष्टाला जसा आनंद होतो, तसा आनंद तिची प्रसिद्धी पाहून स्वर्गातील देवतांना झाला. व्याप्तां विश्वसुंदरां प्रतिकणं स्वर्गात ह्या कवीचं इतकं छान कविकल्पना आहे. दृष्ट्वा कीर्तिमयीं सुतां निजपदे नंदन्ति नाकौकसः संवर्ध्याप्तगृहं प्रियं बहुपथैर्गेहागतां नंदिनीं दृष्ट्वा मातृगृहस्य सर्वसुजना प्रेमातिरेकाद् यथा. अशा पद्धतीने आपल्यालाही आनंद होईल जेव्हा ही मुलं हे सगळे ऑडियन्स जे श्रोते आहेत किंवा तुमचे जे विद्यार्थी आहेत हे सगळे त्यांच्या त्यांच्या क्षेत्रामध्ये आणि त्यांनी करावं अशी माझी विनंती आहे, इच्छा आहे. आणि केवळ साहित्याचा मला जो आनंद ते वाचताना मिळाला त्यातला थोडासा आनंद आपल्या बरोबर शेअर करावा. त्यांचे त्यातल्या ज्या कवयित्री किंवा कवी आहेत त्यांच्या अलौकिक प्रतिभा पुनःस्मरण आहे. त्यातून संस्कृत प्रेमींना प्रेरणा मिळावी हा देखील उद्देश आहे. सर्व श्रोतेजनांचे आभार. आणि केवळ इतके श्रोते आहेत म्हणून मी बघताय. वास्तविक पाहता माझी काय पुढील भांडारा धन्याचा तो माल मी तो हमाल भारवाही. केवळ मी ते त्यांचं जे काय आहे ते थोडं संकलित करून आपल्या पुढे ठेवण्याचा प्रयत्न केला. आपण मला सांभाळून घेतल्याबद्दल धन्यवाद.